Gujarat, the land of white run of Kutch, the only land of Asiatic lions, the land of development. मुझे गुजरात कब से एक्सप्लोर करना था, तो मैं निकल पड़ा गुजरात की रोड ट्रिप पे। वेलकम टू द रन ऑफ कच्छ, डेजर्ट ऑफ कच्छ, कच्छ से वाळवंट। The Great Gujarat long car trip is about to start. So we have arranged the luggage like this. 2 big bags, 1 small. This is my laptop bag. 1 small tripod. A drone is there. These things. This is all eating and gas. And few stuff here. तर आता आपण पुणे सोडलेला आहे आणि एक्सप्रेसवेने जात आहोत मुंबईला. मुंबई, ठाणे, दीव दमण आणि पुढे वडोदरा, सुरत मार्गे असा आपला प्लॅन आहे. वडोदरा अजून जवळपास 9 तास दाखवतोय. तर एका पेट्रोल पंपावर आपण बायो ब्रेक घेतलाय. हा सेफ्टी स्प्रे मी नेहमी माझ्यासोबत ठेवत असतो कोणत्याही टूरला जाताना. बहुत लोग नाइट ड्राइविंग प्रेफर नहीं करते, लेकिन मुझे रात में ही गाड़ी चलाना अच्छा लगता है. मैं धीरे चलाता हूँ, केयरफुली चलाता हूँ और हॉल्ट्स भी लेता हूँ, तो मुझे अच्छा लगता है रात में गाड़ी चलाना. रिच्ड वापी आणि ट्रक्सची सगळी जबरदस्त भीड़ आहे इथे, फुल ट्रॅफिक. एक नंबर भारी मॅगीचा प्रोग्राम सुरू आहे. 1:30 वाजलाय रात्रीचा आणि जवळपास 5-5:30ला आपण पोहोचू वडोदऱ्याला. थंडी एकदम मस्त आहे. वडोदऱ्याला आलो आहोत आपण. सकाळचे वाजले आहेत 4:30. सो आता आपले परममित्र रोशन इथे राहतात, त्यांच्याकडे आपण जाणार, त्यांना भेटणार आणि मग पुढे सगळा पुढचा प्लॅन. 1890 में बनाया गया लक्ष्मी विलास पैलेस बड़ौदा संस्थान की भव्यता और सुबत्ता दिखाता है. सैंडविच, फ्रेंच फ्राइज, मसाला ऑमलेट, प्लेन ऑमलेट, एक नंबर मस्त नाश्ता आलेला आहे. लक्ष्मी विलास पॅलेसच्या जवळच आम्ही हे हॉटेल ऑलरेडी बुक केलं होतं. लक्ष्मी विलास पॅलेस आपला बघून झाला, महाराजा फतेहसिंग म्युझियम बघून झालं. मस्त नाश्ता करणार, आराम करणार आणि संध्याकाळी आम्ही वडोदरा एक्सप्लोर करणार. और हम निकल पड़े शहर की एक सैर करने. एक नंबर पोहे आणि सोबत लोणचं. वा, मजा आली. सो कार पार्क करके इस पिंक रिक्शा में बैठ के हम निकल पड़े दुनिया का सबसे बड़ा स्टैचू देखने के लिए. स्टैचू ऑफ यूनिटी, सरदार वल्लभ भाई पटेल जी का स्टैचू. 597 फीट ऊंचा ये स्टैचू हमारे भारत देश की शान है. मित्रांनो, जगातला सगळ्यात उंच स्टॅच्यू, स्टॅच्यू ऑफ युनिटी, एक नंबर. फिलिंग प्राऊड. सरदार वल्लभभाई पटेल आपल्या देशाचे लोह पुरुष. किती बघतच राहतो, इतका जबरदस्त पुतळा बनवलेला आहे. सो स्टैच्यू ऑफ यूनिटी देखने के बाद हम गए स्टैच्यू ऑफ यूनिटी जू देखने के लिए. लेकिन दोस्तों, ये जू बाकी के जू जैसा ही है. आप केज में बंद एनिमल्स देखते हो, लायन, टाइगर, बहुत सारे बंदर, तो मुझे ये इतना वर्थ नहीं लगा. ऑलराइट, तर मित्रांनो, आपलं स्टॅच्यू ऑफ युनिटी, तिथली जंगल सफारी आणि सगळं काही बघून झालं आहे आणि जात आहोत आता अहमदाबादकडे. आम्ही आलो आहोत आता अहमदाबादमध्ये आणि गेस वॉट, इथे पाऊस सुरू आहे. बघा मित्रांनो, मी लास्ट टाइम जे तुमच्याशी बोललो त्याच्यानंतर आता अर्धा तास झाला तरी मी त्याच ठिकाणी उभा आहे.
कारण की हा जो चौक दिसतोय ना तुम्हाला, तर याचा जो सिग्नल आहे हा फक्त माझ्या मते मोजून 20 सेकंदाचा आहे. त्याच्यात गाडीच निघत नाही, कारण सगळ्यांनी इकडच्या इकडे टाकून ठेवली मध्ये. सो आपण आता अहमदाबादमध्ये एक हॉटेल बुक केलं होतं गो IBBOवरून. त्यांनी इथे येऊन सांगितलं की ते ऑलरेडी सोल्ड आउट आहे. तर आता गो IBBOवाल्याशी डोकं लावणं सुरू आहे. ठीक है, पार्किंग का भी बोल दीजिए उनको. जी बिल्कुल सर. दोस्तों, कितना भी प्लान कर लो, ऐसा एक आध दूसरा इंसिडेंस तो हो ही सकता है. सो बी पेशेंट अँड एव्हरीथिंग विल बी फाईन. सो मित्रांनो, इथे मस्त या बेसमेंट पार्किंगमध्ये आपली गाडी लागली आहे त्या तिकडे. आणि आता आपण जात आहोत या हॉटेलमध्ये. बरीच मशक्कत केल्यानंतर एक हॉटेल भेटलं, बट इट्स ओके. आज रात्र आता आपण इथे काढणार आणि उद्या सकाळी अहमदाबाद एक्सप्लोर करणार. और उस रात मस्त काठियावाड़ी थाली खाई और सो गए. तर मित्रांनो, आता हे आपल्या मागे आहे स्वामीनारायण मंदिर, जे आपलं बघून झालेलं आहे. तिथे मोबाईल वगैरे अलाउड नसल्यामुळे तर काहीच तुम्हाला शूटिंग आता बघायला मिळणार नाही. नीलकंठ म्हणजे स्वामीनारायण भगवान, त्यांचं जे जीवनचरित्र त्या तिथे दाखवतात त्या प्रदर्शनीमध्ये, दॅट इज वर्थ व्हिजिटिंग. तुम्ही इथे याल तर नक्की ते बघा. आता आपण पुढे जाणार आहोत. अदलज स्टेपवेल नावाची एक जागा आहे, तिकडे आपण जाऊ आणि त्याच्यानंतर आपण जाऊ विचार म्यूजियम या ठिकाणी. स्वामीनारायण भगवान का चरित्र देख के जो काफ़ी इंस्पायरिंग है, हम आगे निकल पड़े अदालज स्टेपवेल देखने. यहाँ की बारीक कलाकारी देखने लायक है. अदलज स्टेपवेल बघून झाली, अक्षरधाम मंदिर बघून झालं आणि आता आपण आलेलो आहोत विचार म्युझियम. इथे भांड्यांचं एक मोठं म्युझियम आहे, खूप व्हरायटी. इथे भांडे वगैरे, कुलूप, अडकित्ते, बऱ्याचशा गोष्टी. सो आपण ते एक्सप्लोर करणार आहोत. मित्रांनो, आता जवळपास 1000 किलोमीटर्स होत आहेत, पण गाडीने कुठेच काहीच प्रॉब्लेम दिलेला नाही आहे. 16 किलोमीटर पर लिटर डिझेल गाडीला आपल्या, याच्यापेक्षा जास्तच आपल्याला फ्युएल इकॉनॉमी मिळते आहे. ये विचार म्युझियम इज वन ऑफ द मस्ट विजिट प्लेसेस. आता मी जातोय लॉ गार्डन या एरियामध्ये. तिथे शॉपिंग करायची आहे, जे लोकल जे आयटम्स असतील ते, आणि लोकल आयटम्स, फूड आयटम्स, ते पण कुठे कुठे मिळतात ते बघून ट्राय करायचे. तर आता आपण गाडी लावून दिली आहे मस्तपैकी आणि रिक्षाने चाललोय. एकदम भारी वाटतंय, मोकळी हवा लागते. जरा एसीत बसून बसून अहमदाबादचा गुजराती फील येत नव्हता, त्याच्यामुळे आम्ही गाडी सोडली आणि रिक्षाने फिरतोय. फुल घोडागाडीची मजा घेतोय आम्ही, पिल्लू आणि मी फक्त, आणि तिची आई गेली तिकडे शॉपिंग करायला. सो अहमदाबाद के ये प्री डिसाइडेड स्पॉट्स देखने के बाद वी कॉल्ड इट अ डे. एंड नेक्स्ट डे मॉर्निंग मैंने पहला काम किया टायर प्रेशर चेक करना, और फिर हम निकल पड़े आगे. मित्रांनो, एक नंबर मस्त खिचू खाल्लंय, पोहे खाल्ले आणि नाश्ता झाला एकदम जबरदस्त अहमदाबादच्या या एकदम भारी एरियामध्ये. आता आम्ही जात आहोत खाकरा घ्यायला. इथलं एक फेमस खाकऱ्याचं दुकान आहे इंदूबेन खाकरावाले. खाकरा घेऊन झाल्यावर आपण आपल्या आजच्या पहिल्या डेस्टिनेशनकडे जाणार, विच इज ऑटो वर्ल्ड विंटेज कार म्युझियम. त्यांनी आजच रात्री हे आम्ही ते लग्नाच्या गाडीवर गेलो होतो आणि त्याच्या आधी हे घेऊन दिलं आणि हे बघा याची लाईट पण लागते असं. सो अहमदाबाद से सिर्फ 45 मिनट्स की दूरी पर ये जो विंटेज कार्स म्यूजियम है, बहुत ही अच्छा है. यहाँ पे आप बहुत सारी विंटेज कार्स देख सकते हो. इतक्या मोठमोठ्या गाड्या आहेत की आजच्या फॉर्च्युनर, एंडेवर यांच्यापेक्षा मोठमोठ्या गाड्या आहेत. जबरदस्त, प्युअर मेकॅनिक्स, नो इलेक्ट्रॉनिक्स. या गाड्यांच्या मध्ये आपल्याला दिसली आपली आवडती कॉन्टेसा क्लासिक, हिंदुस्तान मोटर्स. एक नंबर गाडी ही, एकदम जबरदस्त रोड ट्रिप फुल जोशात सुरू आहे. आता मजा येते मस्त. मेहसाणा बायपास घेतलाय आम्ही, मेहसाणाकडे जातोय आता. आणि तिथे आम्हाला रस्त्यात लागणार आहे आमचं पहिलं डेस्टिनेशन आमचं, दॅट इज सन टेम्पल, सूर्य मंदिर मोढेरा. इथलं रस्ते छान आहेत आणि एकाही ठिकाणी मला टोल नाही भरावा लागला, त्याचं मला नवल वाटतंय.
पण ट्रॅफिकचं थोडं आहे, इकडे तिकडे लोक टाकतात, तिथे सगळीकडेच आहे, आपल्याकडे काही कमी नाही आहे. अब हमने अहमदाबाद, गांधीनगर, वडोदरा ये सब सिटीज़ पीछे छोड़ दी और हम निकल पड़े टूवर्ड्स वेस्टर्न साइड ऑफ गुजरात. एंड टू आवर सरप्राइज हमें बीच में दिख गई ये नेवले की पूरी फैमिली. नेवला, मोंगूज, मुंगूज ये एक बहुत ही शाय एनिमल होता है, लेकिन हमें पूरी फैमिली दिख गई. तो इस प्रकार इस रोड ट्रिप का मजा लेते हुए हम पहुंच गए सूर्य मंदिर, मोढेरा, मेहसाना डिस्ट्रिक्ट. मोढेरा का ये सूर्य मंदिर 11वीं शताब्दी में बनाया गया ऐसा इतिहासकारों का मानना है. चालुक्य डायनेस्टी के राजा भीम प्रथम इन्होंने इस मंदिर की स्थापना की ऐसा कहा जाता है. दगडी मंदिरांची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे थंडावा. बाहेर कितीही गरम असो, इथे फरशी खाली एकदम थंडगार. मी काय म्हणतो, फोटो काढायचा आहे. चालुक्य डायनेस्टी कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश इन राज्यों में फैली हुई थी. तो आप देख सकते हो कि इस मंदिर की संरचना बदामी, हम्पी यहाँ पे स्थित मंदिरों से काफ़ी मिलती जुलती है. मित्रांनो, हा नज़ारा इतका ज़बरदस्त आहे ना. हा तो नर्मदा मेन कॅनल असं नाव आहे याचं पाणी वळवलेलं आहे पूर्ण कच्छ एरियामध्ये नर्मदा नदीचं, आणि फुल काठोकाठ पाणी भरलेलं आहे. आणि याच्या काठाकाठाने जाणाऱ्या रस्त्यावर फक्त आणि फक्त आम्ही एकदम हळू जाणार आहोत. कुठेही जर रस्ता नसेल, खचलेला असेल, खड्डे असतील, काय असेल, तर आम्ही थांबणार, यू टर्न मारणार आणि दुसरा रस्ता शोधून मग जाणार. खतरनाक वाटतंय हा, एकदम ज़बरदस्त. नर्मदा मेन कैनाल इज़ 458 किलोमीटर्स लॉन्ग और ये दुनिया का सबसे बड़ा लाइंड इरिगेशन कनाल है. लाइंड मतलब कनाल के दोनों साइड में प्रोटेक्शन किया हुआ है ताकि सीपेज कम हो और वाटर लॉगिंग भी फ्यूचर में ना हो. आम्ही मोढेरा सन टेम्पल कडून ढोलविरा असं टाकल्यामुळे आता आम्ही जात आहोत गुजरातच्या या एरियाच्या मेहसाणा वगैरे हा जो डिस्ट्रिक्ट एरिया आहे त्याच्या एकदम ग्रामीण रस्त्यांवरून. मजा येते, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण प्रॉब्लेम एकच आहे की आपल्या गाडीचा हाय बीम जो आहे तो बंद पडला आहे. आता आम्ही असं करतो, इकडे काहीच फरक पडत नाही आहे. लक माझं इतकं चांगलं की मागच्या ट्रिपच्या आधी म्हणजे MP आपली लॉंग टूर जी होती, तुम्ही बघितली नसेल तर त्याचे ब्लॉग्स नक्की बघा. तिच्या जायच्या जस्ट आदल्या संध्याकाळी मी लो बीमसुद्धा LED एकदम चांगल्या क्वालिटीचे महागडे टेस्ट करून व्यवस्थित टाकून घेतले. आणि त्याचा फायदा असा झाला की आता लो बीमच इतका भारी आहे आपला की त्याच्यावर आपलं सगळं काम होतंय. सो मित्रांनो, आय डोंट नो हाऊ, पण लकीली तो लाईटाचा प्रॉब्लेमही सॉल्व झाला आहे. आपण जस्ट गाडी बंद केली आणि मी त्या फ्यूज बॉक्सला हात लावला फक्त, पुन्हा त्याचं कवर लावलं तर अप्पर डिपर दोन्ही व्यवस्थित सुरू झालेत, थँक गॉड. आणि कसं झालं मला माहीत नाही. तर आता हे एकदम ज़बरदस्त हॉटेल बुक केलं आहे आपण एकदम अननोन एरियामध्ये, पण इथे खूप सारे लोक आले. आम्ही गाडी पार्क केल्यानंतर एक 15-20 मिनटात. सो भारी वाटतं, जरा काही टेन्शन नाही आहे. आणि आता मस्त जेवण करू काहीतरी आणि वी विल कॉल इट अ डे आणि भेटू आपण उद्या. मित्रांनो, एक एकदम बढिया जुगाड सांगतो तुम्हाला. जर तुमच्याकडे साधं USB केबल असेल आणि तुमच्याकडे ॲडॅप्टर नसेल तर TVचं जे USB पोर्ट असतो तो तुम्ही पॉवर आउटपुटसाठी वापरू शकता. बघा, या USB केबलमध्ये हिला लावली इथे आणि त्याच्याने होतो आहे आपला ड्रोन चार्ज.
असा सगळा सीन आहे. हा जुगाड तुम्हाला बऱ्याच ठिकाणी कामात येऊ शकतो. तर आता ज्या हॉटेलवर आपण राहिलो होतो त्या एरियातून मी लोकेशन तुम्हाला दाखवून देईल मॅपचं. तिथून ढोलविरा आहे 3 तास. आपण बरोबर सकाळी 6 वाजता निघालो. आता वाजले आहेत 6:45. तर उजेड होऊ देतोय मी थोडा, कारण की ढोलविराचा जो रस्ता आहे ना तो थोडासा उजेड झाल्यावर बघण्यात, त्याची मजा घेण्यात एक वेगळीच मजा येते. अंधारात तो रस्ता आपल्याला पार करायचा नाही आहे. हे जे ढोलविरा ही जी प्लेस आहे ती माझं ड्रीम डेस्टिनेशन होतं लहानपणापासून, कारण की मोहेंजोदडो आणि हरप्पा संस्कृतीचं ते एक स्थान होतं. आपल्या या ज्या लॉंग टूर्स आहेत या सगळ्या ड्रीम डेस्टिनेशन बेस्ट आहेत. तर राजस्थानची ट्रिप केली होती त्याचाही ब्लॉग आहे. त्याच्यामध्ये लोंगेवाला बॉर्डर मूवीचं ज्याच्यावर बेस्ड आहे 1971 वॉर इंडिया पाकिस्तान, दॅट वॉज माय ड्रीम डेस्टिनेशन. नंतर आपण MP ची टूर केली, त्याचेही ब्लॉग्स आहेत सगळे. तर भीमबेटका रॉक शेल्टर्स वॉज माय ड्रीम डेस्टिनेशन. आता गुजरात पूर्ण स्टेट फिरतोय आपण. याच्यामध्ये आहे ढोलविरा आपलं ड्रीम डेस्टिनेशन. बहुत दिनों से यहाँ पे आने का प्लान किया था. ढोलावीरा आर्कियोलॉजिकल साइट और वहाँ तक जाने का और वहाँ से आगे रन ऑफ कच्छ में जाने का रास्ता. तो चलो. सो मित्रांनो, मी आलो आहे रन ऑफ कच्छ मध्ये. क्या नजारा आहे हा. इकडे कोणीच नाही, या इकडे कोणीच नाही, इकडे आपली गाडी लांबपर्यंत काहीच नाही. इकडे पण काहीच नाही. काय भारी वाटतंय. आणि असंच ढोलविराला आता मी जातोय. ढोलविराची ती आर्किओलॉजिकल साईट वगैरे ते पूर्ण आपल्याला एक्सप्लोअर करायचं. तिथून पुढे जायचं आहे ढोरडोमध्ये. तिथे तर अजूनच व्हाईट डेझर्ट. ये हा. एक नंबर भारी मजा येते आहे या रन ऑफ कच्छ मधून गाडी चालवायला. वाह, काय नजारा आहे. एकदम अल्टिमेट. लांब लांब पर्यंत काहीच नाही, म्हणजे बिलकुल काहीच नाही. मध्ये एक रोड आणि त्याच्यावरून फक्त आपली गाडी. तशा काही काही गाड्या पास होत आहेत. पूर्ण पांढरं फक्त वाळवंट. वेलकम टू द रन ऑफ कच्छ, डेझर्ट ऑफ कच्छ, कच्छचे वाळवंट. तर आता या ढोलावीराच्या एरियात आता आम्ही आलेलो आहोत. 9:51 झाले. 9 वाजता ते ओपन होतं. आपण तिथे जाऊ, गाड़ी पार्क करो आणि ती आर्कियोलॉजिकल साइट जी आहे उत्खनन केलेलं ते पूर्ण एक्सप्लोर करू. ढोलावीरा हड़प्पन सिविलाइजेशन का दक्षिण में स्थित एक बहुत बड़ा शहर था. ईस्वी सन पूर्व 3000 से 1500 तक यहाँ पे मानव बस्ती थी. तो मतलब 1500 साल तक यहाँ पे लोग रह रहे थे. बहुत बड़े बड़े वाटर टैंक्स, लोगों को अंतिम संस्कार करने की जगह और बहुत ही अच्छे सटीक तरीके से बनाए गए घर, ये ढोलावीरा की प्रगत संस्कृति की निशानी है. तो ढोलावीरा को किसने अनअर्थ किया, किसने डिस्कवर किया? R.S. बिष्ट और जगत प्रताप जोशी, इन दो नामों को इसका क्रेडिट जाता है. मित्रांनो, ढोलावीराची हडप्पन साइट पाहिल्यानंतर आता आम्ही जात आहोत डायनासोर फॉसिल पार्क कडे. सगळं मीठ आहे खाली.
इतकं भारी वाटतंय. त्या इकडच्या साईडला फॉसिल पार्क बघायला आलो आम्ही. तर मला असं वाटलं होतं आधी की तिथे डायनासॉरचे ॲक्च्युअल फॉसिल्स असतील, पण ते तसं नाही आहे. फॉसिलाइज्ड वूड असं दाखवलं आहे, जे जुरासिक पार्कचे झाडं आहेत आणि जे फॉसिलाइज झालेले आहेत तर ते तिथे ठेवलेले आहेत. पण इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. नवीन काहीतरी बघायला मिळालं छान. आणि हा व्ह्यू बघायला मिळाला, हे छान बघायला मिळालं. फुल सगळं मीठच मीठ आहे लांब लांबपर्यंत. आपण जिथे आलेलो आहोत ढोलावीरा, तिथे सगळीकडे दोघी साईडला हे असं आहे. आता इथून आपल्याला उलट अजून जायचं आहे व्हाईट रन ऑफ कच्छच्या मध्ये, जे ढोरडो आणि जिथे रणोत्सव सुरू असतो तिकडे आता आपण जाणार आहोत. हे इकडे खेळत आहे मस्तपैकी, यांची मजा सुरू आहे. सो इथली मजा आता झाली आहे. आता आम्ही इथून निघणार आणि गाडीत बसणार, जाणार पुढे ढोरडोला. आता वापस गाडी चढवताना ना एकदम स्टीप चढ आहे, पण आपली स्कॉर्पिओ एकदम भारी परफॉर्म करणार आहे, कारण की तिला फर्स्ट गिअरमध्ये टाकायचं, सोडून द्यायचं आणि ती तिची क्रिप क्रॉल करत राहते जे करते ते. तुम्हाला दाखवतो मी. हे वाटत नाही पण हा चढ आहे ना एकदम असा स्टीफ आहे हा बराच. ऐसे खड़े चढ़ाई के टाइम if you have a rear wheel drive with good amount of initial torque in the range of 500 to 800 rpm, just let it crawl. मित्रांनो, आता ढोलवीरा ते ढोरडो इथे मी जातोय आणि या आयकॉनिक रोडवरून आता आपण जातोय. इकडे बघा तुम्ही, फुल व्हाईट रन ऑफ कच्छ. या रोडचा मी तुम्हाला नजारा दाखवतो. मस्त एक नंबर रोड, थ्रिलिंग जर्नी एकदम. रोड छोटा आहे आणि गाड्या दोन्हीकडून येतात इकडे. मित्रांनो, आता प्रॉपर प्युअर व्हाईट रनचा नजारा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा आपल्या मागे काय जबरदस्त व्हाईट आहे, फुल व्हाईट, ऑल सॉल्ट. आणि एक्झॅक्टली आपल्या गाडीच्या तुम्ही इकडे बघा आला फुल ब्राऊन. इकडे सॉल्टचा नामोनिशान नाहीये. हा रस्ता आहे आणि इकडे फुल सॉल्ट, फुल व्हाईट. लोक मस्त पैकी खेळतायत इकडे याच्यावर. अशी ही रन ऑफ कच्छ मधली मजा आहे. ढोलवीरा टू रन ऑफ कच्छ म्हणजे इकडे ढोरडो वगैरे जाताना हा रस्ता लागतो. एक नंबर भारी, पण रस्ता खूप काळजीपूर्वक चालवावा लागतो. साईड पट्टी बरीच मोठी केली आहे, रस्ता एवढाच आहे. मग समोरून आला की इकडे उतरवावी लागते, कारण त्याला तिकडे उतरवायला तेवढी जागा नाही आहे. आणि रस्ता एकदम मोकळा चोकळा, फुल प्लेन असल्यामुळे काय स्पीड ने येतात गाड्या खूप. सो याच्यावर एकदम केअरफुली ड्राईव्ह करावं लागतं. पण मस्त आहे, एक एक्सपिरियन्स घेण्यासारखी गोष्ट आहे. ओके, लेट्स गो टू ढोरडो एंड एंजॉय रन ऑफ कच्छ. इस रोड पे गाड़ी चलाने का एक्सपीरियंस मतलब ज़बरदस्त, आउट ऑफ द वर्ल्ड, मेस्मराइजिंग. मैं खुद को रोक नहीं पा रहा था. जगह जगह पे थोड़ी थोड़ी देर के बाद रुकना पड़ रहा था ताकि मैं फ़ोटो ले सकूं, वीडियो ले सकूं. और हमने वही किया. हमने बार बार रुक के गाड़ी से बाहर उतर के इस हवा को, इस सीनरी को महसूस किया, एंजॉय किया. काय नजारा आहे जबरदस्त, एक नंबर. वे टू हेवन. बघा पूर्ण रस्ता असा, या पूर्ण दोन पाण्याच्या वॉटर बॉडीजच्या मधून. जबरदस्त, चालवायलाही मजा येते आणि हे तर जबरदस्तच आहे. फुल लांबपर्यंत, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत कच्छ लेक. ही आपली गाडी इकडे भारीतली.
रण ऑफ कच्छमध्ये आपण फिरतोय आता. व्हाईट रनकडे मी जातोय आता आणि तो मेन रस्ता आहे तर तो दिला आहे सोडून आणि या रस्त्यावरून जातोय. एकदम जबरदस्त गाडी सनान पळवत, पण मजा येते. आता पुढे कुठेतरी आम्ही या रास्त्याने तिथे कनेक्ट होऊ. मैं अननेसेसरी कभी भी मेरी कार को अब्यूज़ नहीं करता हूँ, लेकिन अगर ऐसे गाड़ी चलाने का चांस मिले तो रोड से गाड़ी चलाने का तो सवाल ही नहीं है. तो इस प्रकार पूरा दिन ड्राइविंग का, रोड का, नेचर का मज़ा लेते हुए हम पहुंच गए रणोत्सव के एरिया में. लेकिन हम पहले गए रिसोर्ट पे और बाद में हमने यहाँ पे आने का डिसाइड किया. सो फ्रेंड्स, रण ऑफ कच्छमध्ये आपण आलेलो आहोत. आता रिसॉर्टमध्ये चेक इन केलेलं आहे. मला तर वाटतं ते मागे काय रेल्वे काय, नाही ते मला रेल्वेसारखं वाटलं, रेल्वेचं नाही ते. आपल्याला या रिसॉर्टमधलं हे मड हाऊस भेटलेलं आहे. इकडे असे मड हाऊसेस आहेत, तिकडे ते त्याला बुंगी का काहीतरी म्हणतात ते आहे. ते सिमेंटचं असतं, हे मातीचं बनलेलं आहे. मस्त थंडीमध्ये इथे जरा चांगला फायदा होईल असं वाटतंय. तर तिकडे टेंट्स आहेत. टेंट नको, आम्ही MP टूरमध्ये टेंटमध्ये राहून पाहिलं पाहिजे, एवढं काही खास आवडलं नाही. आणि तिकडे मागे ना बॅकपॅकर्स लोकांसाठी जस्ट डॉर्मेटरी टाईप पण आहे. इकडे फॅमिली रूम्स पण आहेत, असे छान फुलांचे झाड आहेत. इकडे कल्चरल प्रोग्राम होतो यांचा रात्रीच्या वेळेस. ब्रेकफास्ट आपला इन्क्लुडेड आहे याच्यामध्ये. हे जवळपास मला काहीतरी 3500 की काहीतरीमध्ये एक रूम मिळाली 1 नाईटसाठी. 2 अडल्ट्स 1 चाइल्ड पीक सीझनमध्ये. आणि हे मी केलं होतं booking.com वरून. सो बुकिंग किंवा अगोडा काहीतरी. मध्ये आल्यानंतर एक अशा प्रकारचा काहीसा सीन आहे. सो यू कॅन सी, इथे स्विच दिलेला आहे. एकच लाईट आहे इथे, एक पंखा आहे आणि नाही लाईट अजून पण आहे, पण तो छोटा आहे. सगळ्या मातीच्या भिंतीत मस्त छान नकाशी काम, हे थोडंसं पेंटिंग केलेलं आहे. हे 2 खिडक्या उघड्या आहेत, त्याच्यावर जस्ट त्यांनी पडदा टाकला आहे. पण ते म्हणाले की इथून काही डास वगैरे येत नाही. सो लेट्स सी. थंडी तर वाजायला नको, पण मातीचं सारवलेलं असल्यामुळे शेणाने वगैरे मला असं वाटत नाही की थंडीचा फार काही प्रॉब्लेम होईल. वर सगळं असं हे छत केलेलं आहे, खाली कार्पेट मस्त टाकलं. बेड एकदम अडप सडप मोठा आहे आणि हे ब्लँकेट पण मला चांगलं वाटतं आहे, चांगल्या क्वालिटीचं. सो एक नंबर. कारण की थंडी अशी जबरदस्त आहे ना, एक नंबर कडक थंडी, मस्त मजा येते. मला थंडी आवडते म्हणून मी तरी एन्जॉय करतो आहे. बाथरूमही छान आहे. या इकडे असं बाथरूम केलेलं आहे, एकदम मोकळं चोकळं बाथरूम आहे. गिझर आपलं सेपरेट टॉयलेट बाथरूम. बाकीच्या टॉयलेटरीज वगैरे त्यांनी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत. सो दॅट इज इट. हँगर वगैरे, चार्जिंगचा तिथे एक सॉकेट आहे, एक इथेही आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे जे गोंडीला आवडलं ते म्हणजे तिला इथे एक चेअर भेटून गेली आहे, तर ती तिथे एन्जॉय करणार आहे. सो मित्रांनो, एकदम भारी ठिकाणी आलेलो आहे मी. रणोत्सवमध्ये आलेलो आहे आपण. तर आता आपण गाडी इकडे पार्क केली आपली, दिसते का तुम्हाला, आपली स्कॉर्पिओ आहे. आणि आता बघू काय जे सुरू असेल त्याची मजा घेऊ. रिसोर्ट में सब कुछ सेट करने के बाद हम आ गए रणोत्सव के एरिया में. यहाँ पे पब्लिक ट्रांसपोर्ट का कुछ टिकट निकालना पड़ता है एंड दैट वर्क्स फॉर 24 आवर्स. तो यहाँ पे एक बहुत बड़ा शॉपिंग का एरिया था, हैंडीक्राफ्ट्स और बहुत सारी लोकल चीज़ें. तो हमने शॉपिंग की एंड दैट वाज इट फॉर टुडे. फुल पार्किंग रिकामं झालं आहे आणि फक्त आपली आणि 1-2-4 गाड्या उरल्या आहेत फक्त आता इथे. तर रात्रीचाही मौसम चांगला असतो, म्हणजे माहोल चांगला असतो. शॉपिंग विपिंगसाठी तुम्ही येऊ शकता मस्तपैकी, पण गर्दी भयानक असते. सो त्याच्यानुसार आपले लेकरं बाळ सामान वगैरे सगळं मॅनेज करावं लागतं. रणोत्सव के अंदर जो शाम के प्रोग्राम होते वो तो ख़त्म हो चुके थे, लेकिन रिसोर्ट पर आने के बाद हमने खाना खाया और साथ में गुजराती, कच्छी, काठियावाड़ी संगीत का आनंद लिया. वैसे तो वाइट रन हमने यहाँ तक आते आते भी बहुत बार देखा, लेकिन आज हम तैयार हुए हैं रणोत्सव के अंदर जो कच्छ का वाइट रन है वहाँ पे जाने के लिए. तो कल का ही हमारा टिकट था. पब्लिक ट्रांसपोर्ट से हम रणोत्सव के अंदर वाइट रन इस प्लेस पे गए और उसका आनंद लिया. आता आलो आहोत आपण या व्हाईट रन मध्ये. तर क्षितिज होरायझन ॲक्च्युली राऊंड दिसतं, पूर्ण राऊंड क्लिअर. आपली पृथ्वी आपल्याला दिसते की राऊंड आहे पूर्ण. एक नंबर फील आहे, भारी. आणि इथला माहोल पण जबरदस्त आहे एकदम.
भरभरून बसेस येतात, टुरिस्ट येतात. आता तर पीक टाइम आहे, इयर एंड आहे, क्रिसमसच्या सुट्ट्या आणि रणोत्सवचा पीक पिरियड आहे हा. हे असे सेल्फी पॉइंट्स आहेत इथे मागे आणि बाकी मग इकडे पूर्ण मोकळं आहे. हे असं तुम्ही लांब लांब पर्यंत फिरू शकता, बघू शकता. रन ऑफ कच्छ में क्या एंजॉय किया? सबसे पहले तो इस व्हाइट रन को हमने महसूस किया, टच किया, फील किया, एक्सपीरियंस किया. बहुत घूमे व्हाइट रन में, यहाँ के लोकल कपड़े पहन के देखे, लोकल खाना तो बहुत खाया. व्हाइट रन का जो सॉल्ट है वो हाथ में लेके देखा, बहुत मजा आया. इस तरह से इसको एंजॉय करते हुए इसको हमने बाय बाय किया. हमने कच्छ का एरिया छोड़ दिया और हम निकल पड़े आगे द्वारका की तरफ, गुजरात का दूसरा हिस्सा एक्सप्लोर करने के लिए. मित्रांनो, रणोत्सव आणि ढोरडो या दोन्ही एकदम जबरदस्त रन ऑफ कच्छ मधल्या प्लेसेसला आम्ही आता बाय बाय केला आहे आणि आता आपण जात आहोत द्वारका. आपल्याला दाखवतोय 8.5 तास. अजून शुअर नाहीये की थांबणार की डायरेक्ट वन गो मध्ये तिथे जाणार. जरा ही धूळ साचली खूप, म्हणून वायपर चालवायच्या आधी मी थोडा स्प्रे मारून घेतोय. नाहीतर काय की वायपर नुसते कोरडे घासले जातात. डन डन. इथे झोपले मस्त. गाडी इतकी भारी चालते, मला काही लिमिटच नाही आहे. डिझेल फुल केलंय. आपण जात आहोत आता जामनगरकडे. गांधीधाम, जामनगर, पुढे द्वारका. गाडी एकदम भारी परफॉर्म करते, कुठेच काही आवाज नाही, काही नाही, काहीच इश्यू नाही. ॲव्हरेज चांगला मिळतोय. आता टँक फुल केली आहे, आता अपन निगू रपसा. इस पूरे जर्नी में जो चीज़ मैंने सबसे ज़्यादा खाई वो थी काठियावाड़ी थाली. लेकिन बीच बीच में हमने ये स्नैक्स भी खाए, तो हमने बैलेंस रखा, जिसकी वजह से वी वेर एबल टू डू लॉन्ग स्ट्रेचेस ऑफ ड्राइविंग और इसकी वजह से हमें थकान भी महसूस नहीं हुई. एकदम बेकार मोठा फेरा पडला आम्हाला. आम्ही राजकोट हायवेने गेलो आणि जायचं आहे जामनगरकडे. तिथे आता फायनली स्टे करायचं ठरलं आहे. जे छोटे छोटे रोड असतात ते वाचवण्यासाठी मी जास्तीत जास्त पुढेपर्यंत गेलो राजकोट हायवेने आणि शेवटचा जो एक्झिट होता तो एकदम भयानक छोटा रस्ता होता. 4-5 मुलांचा ग्रुप बसलेला होता. मी त्यांना सहज विचारलं, म्हटलं मला जामनगर जाने का है. ते म्हणे अरे उधर नहीं, उधर से बहुत बड़ी नदी है, तालाब है आगे, तो बहुत बहरा है, जाने को रास्ता ही नहीं है, पुल के ऊपर से पानी जा रहा है. आणि त्याने दुसरा रस्ता सांगितला आणि मग आम्ही या हायवेला लागलो. कोणी ना कोणी भेटतं आपल्याला जर आपण कोणाला मदत केली असेल तर. ऑल सेट नाव. आता 1.5 तास आहे इथून जामनगर जायचं, काहीतरी खायचं आणि मस्त झोपायचं. मित्रांनो, वेलकम टू धिस मॉर्निंग इन जामनगर. आता सकाळचे वाजले आहेत 6:30 आणि आता जायचं आहे द्वारका. द्वारका इथून 2 तास 23 मिनटं दाखवतोय. सगळ्यात आधी द्वारकाधीश मंदिराचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर आसपासच्या या 2-3 प्लेसेस बघू. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत सोमनाथ. और इस प्रकार हम निकल पड़े गुजरात स्टेट के एक एरिया से पूरे दूसरे एरिया में भगवान श्री कृष्ण जी के दर्शन करने. बाजूने आता छोटी गाडी गेली तर तू त्यांना काय म्हणते? कधीची इच्छा होती या विंड मिल्सच्या थोडंसं जवळ जाऊन बघायचं, तर आज एकदम मस्त आहे की तो आपला रोड आहे द्वारकेला जाण्यासाठी. आपण मध्ये टाकली गाडी आणि एकदम इथे येऊन थांबलो या विंड मिल्सच्या एकदम जवळ. इन विंड मिल्स को हम रोड पे से देखते हैं तो वो बहुत ही भव्य, दिव्य, बिग ऐसी दिखती है. लेकिन जब मैंने ड्रोन शॉट्स से बाद में ये नज़ारा देखा तो मुझे पता चला कि कुछ डिफरेंट एंगल से देखने पर इन विंड मिल्स की ब्यूटी और ज़्यादा निखर के आती है. ये जो पूरा सेटअप है ये पूरा और अच्छे से और ब्यूटीफुल दिखाई देता है. पूरा नज़ारा, विंड मिल्स भी और ज़्यादा बड़ी दिखती है और ज़्यादा मार्वलस इंजीनियरिंग का एक अद्भुत नमूना नज़र आती है. हमारे लाइफ में भी वैसे ही है. किसी चीज़ को अगर हम अलग अलग एंगल से देखने की कोशिश करें तो शायद हमें उसमें और ज़्यादा ब्यूटी नज़र आए, हम उसे और अलग अलग तरीके से अप्रिशिएट कर सके.
इस गुजरात रोड ट्रिप के 8वें दिन हम पहुंच गए हैं देवभूमि द्वारका में। तो आप जहां पे भी हो, अगर इस वीडियो को देख रहे हो तो मेरे साथ बोलिए जय श्री कृष्ण। मित्रांनो, खूप दिवसांपासून यायचं होतं द्वारकेला, तर आज आलोय आपण द्वारकाधीश मंदिर। मोबाईल तिथे अलाउड आहे की नाही मला माहीत नाही। मी 1-2 लोकांना विचारलं, ते म्हणे की काही लोक घेऊन जात आहेत, पण असं वाटतं की मोबाईल न्यायलाच नको। व्यवस्थित मस्त देवाचं दर्शन घेऊ। पार्किंग आपल्याला आहे ना एकदम मेन गेट जवळ मिळते, त्याच्यानंतर बरंच पुढे आल्यावर सुद्धा जागा असते। तो मंदिर के अंदर का तो मैं आपको कुछ दिखाऊंगा नहीं क्योंकि मोबाइल अलाउड नहीं था। आप सबसे मैं विनंती करूंगा कि ज़रूर आइए, द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण का दर्शन लीजिए। दर्शन के बाद हमने काठियावाड़ी थाली का आस्वाद लिया। मस्त एकदम एक नंबर भारी दर्शन झालं आपलं द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण यांचं। बेट द्वारका बघितलं, नागेश्वर ज्योतिर्लिंग बघितलं आणि बेट द्वारकाहून द्वारका वाया आपण जात आहोत सोमनाथ। धूळ जरी कमी झाली ना तरी इथल्या लोकांचं जीवन खूप सोयीस्कर होईल। आणि आता आपण जाणार आहोत समुद्र किनाऱ्याला पूर्ण धरून द्वारका, पोरबंदर आणि सोमनाथ। तर ही अशी एकदम जबरदस्त रूम आपण केलेली आहे। काल संध्याकाळी सोमनाथ मंदिर दर्शनाचा प्लॅन होता, जो कॅन्सल झाला। आज संध्याकाळी जुनागड जायचा प्लॅन होता, तोही कॅन्सल झाला, कारण की जुनागडमध्ये जे काही आहे ते आपल्याला पाहिजे इच्छा नव्हती। सो फायनली आज दिवसभर फुल टू आराम। आजच्या संध्याकाळी आता जायचं आहे सोमनाथ दर्शनाला 5:58। 7 वाजता असते संध्या आरती, ती भेटली तर ठीक, नाही तर नाही, काही प्रॉब्लेम नाही। आपण जाऊ, मस्तपैकी दर्शन घेऊ आणि पुन्हा आज रात्री आराम करू। उद्या सकाळी सकाळी आपल्याला चेकआउट करून निघायचे गीर सफारीसाठी। तुमचं झालं? इफ यू लाईक द चॅनल, सबस्क्राइब द चॅनल अँड गिव्ह अ उद्या सकाळी जाणार होतो, पण आज संध्याकाळीच दर्शन घेतलं। मी शंभो भोलेनाथाच्या समोर उभा होतो आणि मस्त आरती सुरू होती। अरे बाप रे बाप, ते नगाडे वाजत होते, डमरू, आहा काय मजा होती, खूप छान वाटलं। त्याच्यानंतर आम्ही तो छान लेझर शो बघितला। तो रात्रीच असतो, सकाळी गेलो असतो तर तो लेझर शो नसता बघायला मिळाला। जुनागडचा जो नवाब होता त्याला पाकिस्तानशी मर्ज करायचं होतं, पाकिस्तानमध्ये संस्थान, पण सरदार वल्लभभाई पटेल त्यांनी दाखवला एक बुक्का आणि लगेच ते विदाऊट एनी बॅटल भारताचा भाग बनला। 24 डिसेंबर पासून सुरू केलेली आपली ही टूर हळूहळू पुढे सरकवत आता सोमनाथपर्यंत आली। एकदम जबरदस्त अशी काठियावाडी थाळी घेतली मी पुन्हा। बघा, इकडे पंजाबी थाळी आहे। उद्या आपल्याला उठायचं आणि जायचंय गीर। सोमनाथ में भोलेनाथ के दर्शन के बाद हमने भालका तीर्थ देखा, त्रिवेणी संगम देखा और पांडव गुफा भी देखी। ये सब तीर्थ स्थल देखने के बाद हम निकल पड़े गीर की तरफ। सो मित्रांनो, आता आपला सोमनाथचा स्टे कंप्लीट झालेला आहे। सोमनाथ सोडलंय आपण मागे, मस्त नारळाच्या बागा आहेत सगळीकडे आणि आता आपण एकदम रिलॅक्स जात आहोत गीर नॅशनल पार्क। पुढे जरा चेकपोस्ट आहे तर मी जरा गाडी हळू करून चालवून घेतो आधी। मित्रांनो, आजचा आपला 3 ते 6चा स्लॉट आहे गीर सफारीचा। उद्याचा पण सकाळचा मी स्लॉट बुक करून ठेवला आहे, 6 ते 9 वाजेचा सकाळचा। तो मित्रांनो, आपण आलो आहोत गीर मध्ये आणि ते जसं आपल्याकडे असतं वन्य जीवांचा संचार, त्या पाट्या लावलेल्या असतात आणि त्याच्यावर नीलगाय असते किंवा लेपर्ड असतो, तसं इथे सगळीकडे सिंह दाखवलेले आहेत फॅमिली सोबत। खूप भारी वाटतंय, मस्त। गीर जंगलाच्या मध्ये आमचं रिसॉर्ट, जंगलाच्या मध्ये, आणि इथे लायनचं पूर्ण क्षेत्र आहे, सगळीकडे सिंह आहेत आणि तिथे आम्ही असं ट्रेकिंग ऑफ रोडिंग करत आपल्या रिसॉर्टकडे जातोय आता।
इतक्या भारी ठिकाणी आपलं रिसॉर्ट आहे आता गिरच्या जंगलाच्या मध्ये. आणि म्हटलं होतं की यांनी बुक केले स्विमिंग पूल वाला रिसॉर्ट. तुम्ही खुश झाले आणि इथे कुठे स्विमिंग पूल दिसतंय बघा. यांनी चीटिंग केलं. स्विमिंग पूल वालाच हॉटेल बुक केलेलं आहे रिसॉर्ट. हिला भरोसाच नाही माझ्यावर. खरंच त्यांनी खरंच म्हणलं. आर यू हॅपी? बापरे हा रूम आहे का मजा के. हॉल आहे हा मोठाच्या मोठा. भारी आहे की नाही. रूम इतकी मोठी आहे की बाप रे बाप. एकदम मोठ्या साईजचा बेड आणि सगळं आहे. लाईट्स वगैरे. AC नाही आहे काही प्रॉब्लेम नाही. थंडीच आहे. आपण जंगलात आहोत. फॅन मस्त दिलेला आहे. इकडे टॉयलेट बाथरूम आहे मोठाच्या मोठा. आणि इकडे एकदम मडप सडप गॅलरी. गॅलरी म्हणजे का मोकळच पूर्णमध्ये. तो रिसॉर्ट में आने के बाद हमने इस झूले पे बैठ के इमली का आनंद लिया और फिर तैयारी करके निकल पड़े गिर सफारी के ऑफिस की तरफ. गिरच्या सिंह सदनमध्ये या काउंटरमध्ये आपण सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या. काय नाही म्हणजे आपलं ऑनलाईन तिकीट तिथे दाखवायचं. मोबाईलवरही चालतं दाखवलेलं. आणि त्याच्या बाजूला एक काउंटर आहे. तिथे आपल्याला गाईडचे आणि टॅक्सीचे पैसे द्यायचे. ते झालं की मग गाईड तुमची टॅक्सी घेऊन इथे येतो. टॅक्सी म्हणजे सफारी कार ही अशी. त्याच्यात बसायचं आणि मग आपण 3 तासाच्या सफारीला जाणार. बाबांना आता थोडा वेळ पूर्वी मी नवीन हात घेतली आणि मला तर ती आता घेतली मी आता आणि ती नवीन आहे. साधा माकड किंवा हरिण जरी पाहिला पण नॅचरल हॅबिटॅटमध्ये नॅचरल जंगलात तरी एकदम भारी वाटतं. सिंह पाहायला आलोय आपण. तो तर लांबच आहे अजून. तो फाइनली इतनी देर मोर और नीलगाय सांबर हिरन देखने के बाद हमें दिखाई दिया एक सिंह. आपको शायद वहाँ पे दिख नहीं रहा लेकिन वो वहाँ पे एक लायन है जो सोया हुआ था. बस इतनी एक्साइटिंग और आज की सफारी खत्म. मित्रांनो जेवण झालं एकदम जबरदस्त. तुम्ही म्हणाल आता तर तुम्ही सफारीमध्ये होते जेवण कसं काय होऊन गेलं. तर सफारी संपली आणि त्याच्यामध्ये डिसअपॉइंटमेंट झाली कारण की आम्हाला एकच लॉयन दिसला. तो पण झोपलेला होता. तो अर्ध्याच्या वरच दिसला. फक्त अर्धा तर दिसलाही नाही गवतामध्ये. पण बघू आता उद्याचाही स्लॉट आहे. सफारी में आप कितना भी ढूंढो लेकिन सिंह के किंग ऑफ द जंगल के दर्शन होना ये तो आपके लक पे ही डिपेंड है. इसलिए हम चले फिर से अपना लक आजमाने. ओह माय गॉड. कुठे? अरे बाप. अरे खतरनाक. एकदम जबरदस्त. तुला की आगर दबी दे. मोबाइल रख लीजिए थोड़ी देर के लिए. ऑफिसर का खड़े हो. मित्रांनो सफल झाली आपली सफारी. एकदम जबरदस्त दिसला जवळून. काय खरंच जंगलाचा राजा. खतरनाक. काय फिलिंग होती. एवढं मोठं तोंड. त्याचा चेहरा एवढा तगडा. तो ओव्हरऑल पूर्ण इतका मोठा भयानक. तो जसा आला ना राजा चालत चालत आला ट्रॅकवर. गाड्या बिड्या सगळ्या बाजूला. आणि मला असं वाटतं की त्या तिथेच राहावं आणि
आपलाच समजा की तो आपलाच होता तर कसं वाटेल, किती छान वाटेल. तिला आता सोडायचं नाहीये आणि पुन्हा पुन्हा सफारी करायची. सो मित्रांनो, आपली एकदम भारी मस्तपैकी सक्सेसफुल अशी गिरची लॉयन सफारी झाली. तर आता आपलं काम झालेलं आहे. या रिसॉर्टमधून आता चेकआउट केलेलं आहे आपण. तो सफारी के इस अद्भुत एक्सपीरियंस के बाद हम निकल पड़े आगे के सफ़र के लिए, लेकिन पहले खाना, वो भी काठियावाड़ी थाली. इथली ही गुजराती थाळी तर मला एक नंबर आवडली. सगळ्या भाज्या ठेवलेल्या आहेत, चमच्याने आपल्या आपल्या हाताने घ्यायच्या पाहिजे त्या. आणि हा मोठा एवढा मोठा तांब्या भरून ठेवलेला आहे. खास पाहिजे तितकं प्या. खूप सारे लोणचे, मिरच्या याची. मला माहिती तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्ही नक्कीच ही थाळी ट्राय करा. जनरली लॉन्ग ड्राइविंग स्ट्रेचेस के लिए मैं खाना कम खाता हूँ, लेकिन काठियावाड़ी थाली के सामने तो कुछ नहीं चला. भरपेट खाना खाया और आराम से मज़े करते करते हम निकल पड़े सूरत के लिए. तर मित्रांनो, या हॉटेलवर मस्तपैकी चहा कॉफीचा आपला ब्रेक झाला आहे. पुढचं डेस्टिनेशन आहे सुरत. सुरतचं हॉटेल बुक नाही आहे, ऑन द गो सुरतचं हॉटेल बुक करायचं आहे. पोचायला जवळपास 12 वाजतील, कारण की अजून 250 किलोमीटर्स बाकी आहेत. आपण गीरहून निघालो आहे डायरेक्ट सुरत. सो तिथे पोचल्यावर थांबूया, रिलॅक्स आराम करू. उद्या शॉपिंगचा दिवस आहे. खुले स्ट्रेचेस पे, हाईवेज पे लोगों को गाड़ी भगाना बहुत पसंद होता है, लेकिन आई डोंट नो व्हाई मुझे गाड़ी स्लो चलाना पसंद है. डिझेल फुल करणं सुरू आहे. इथे सगळ्यात स्वस्त मी इथे बघितलं पूर्ण ट्रिपमध्ये. तो रात के 11 बजे हम पहुंचे सूरत और सो गए. सुप्रभात फ्रॉम सुरत. तर या दुकानात आलोय आम्ही स्पेशल आता सुरतचे खाकरे घ्यायला. 2-3 प्रकारचे फ्लेवर्स घेणारे, पाणीपुरी, पावभाजी, मेथी आणि एक डोसा, बटर डोसा खाकरा घेऊ. इथे थोडीफार शॉपिंग केली तर करू आणि मग सुरतहून आपण निघणार आहोत. पुढचा आपला स्टॉप आहे दांडी बीच. आज सूरत में गुजरात ट्रिप का 12वां दिन और 12वां नाश्ता. मित्रांनो, सुरत मधल्या या फेमस नाश्त्याच्या ठिकाणी आम्ही आलोय. सुरतच्या लोकांना वाटणार नाही फेमस आहे. आम्ही बाहेरून आलो, आम्ही थोडासा R&D केला तर आम्हाला हे फेमस वाटलं. अशोक पान स्टॉप नावाचा एरिया आहे हा, पार्ले पॉईंटच्या आसपास. तर तिथे आम्ही नाश्ता केला मस्त. आम्ही पुण्याहून निघाल्यापासून वडोदरा, अहमदाबाद, गांधीनगर, मोढेरा, सन टेम्पलचं मोढेरा, धोलावीरा नंतर ढोरडो आणि याच्यामध्ये एकदा सल्तानपूर. ढोरडो नंतर म्हणजे हे झाले 7. त्याच्यानंतर जामनगर 8, द्वारका 9, सोमनाथ 10, सासनगीर, गीरमध्ये. गीरहून डायरेक्ट नॉनस्टॉप सुरत. 11, 12 ठिकाणी नाश्ता केला आम्ही. एका ठिकाणी प्रसिद्ध मामाचे गोटे पण होते नाश्त्याला. ते गोटे खाल्ले, पोहे खाल्ले, पापडा खाल्ला, खिचू खाल्ला. मजा आली गुजरातमध्ये नाश्ता करायला. काही तुला मजा आली का? सुरतच्या गल्ल्या फिरणं सुरू आहे जस्ट थोड्याशा स्ट्रीट शॉपिंगसाठी. पण ते कुठे हे आता आम्ही इवन स्ट्रेंजर्सला विचारतोय. बरंचसं शॉपिंग तर आपलं अहमदाबादमध्ये झालेलं आहे ऑलरेडी. तो सूरत में बॉम्बे मार्केट में हम घूमे. बहुत बड़ा मार्केट है, लेकिन ज़्यादातर होलसेल के लिए है. और उसके बाद हम निकल पड़े दांडी बीच. हमारे इस 12 दिन के गुजरात कार ट्रिप का, रोड ट्रिप का आखरी डेस्टिनेशन. सो फ्रेंड्स, 12 दिवस झाले गुजरातमध्ये कार ट्रिपने आपण फिरतोय. पण गुजरातमध्ये आलो आणि गांधीजींबद्दल काही बोललो नाही असं होतंय. काही एक गोष्टी ज्या मला त्यांच्या आवडतात, उदाहरणार्थ दांडी सत्याग्रह. याच्यामुळे मिठाचा आपल्या जनतेवर जो बोजा होता तो कमी झाला. तर आपल्या टूरचा शेवटचाच पॉइंट आहे दांडी. दांडी मार्च 387 किलोमीटर्स का था. 12 मार्च 1930 से 6 अप्रैल 1930 तक ये चला था, साबरमती आश्रम से लेके दांडी तक. दांडी में तो वैसे दांडी मेमोरियल भी है, लेकिन हमने दांडी बीच विजिट किया. निघालो वडोदरा, अहमदाबाद, गांधीनगर, धोलावीरा, रन ऑफ कच्छ,
द्वारका, सोमनाथ, गीर, बॅक टू सुरत, दांडी, दॅट्स इट. आय होप तुम्हाला ही पूर्ण ट्रिप आवडली असेल. भेटूया पुढच्या अशा जबरदस्त ट्रिपमध्ये. टिल देन हॅव अ ग्रेट लाइफ. तो ये थी हमारी 3600 किलोमीटर्स की 12 दिनों की गुजरात ट्रिप. मिलते हैं अगले ट्रिप में.